नमस्कार मित्रांनो, ई सरकार सेवा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच जण प्रश्न विचारत होते की ट्रॅक्टरवर सबसिडी अनुदान कसं मिळवायचं. तर मित्रांनो, लहान व मोठ्या ट्रॅक्टरवर सरकार 1,25,000 रुपयांची सबसिडी अनुदान देते. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असतो. तर तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप घर बसल्या कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, महाडीबीटी या वेबसाईटवर तुम्ही तुमचा फार्मर आयडी टाकून लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस आलेला असेल. जर असं आलं नसेल तर घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण याच्या पुढे बाबी निवडा असं दिसत आहे, यावर क्लिक करायचं आहे. यानंतर पुढे तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे. मुख्य घटक मध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा घटक निवडायचा आहे. हे निवडल्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा असल्यामुळे ट्रॅक्टरची निवड करायची आहे. त्यानंतर पुढे ज्यांना 2WD किंवा 4WD या दोन्हीपैकी कोणता ट्रॅक्टर घ्यायचा आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे 2WD सिलेक्ट करतो. या दोन्हीमध्ये फरक काय असणार आहे, ज्यांना लहान ट्रॅक्टर घ्यायचा आहे म्हणजे शेती कामासाठी किंवा बागेसाठी त्यांनी 4WD सिलेक्ट करायचं आहे, कारण ते कंपल्सरी 4WD असतात. आणि ज्यांना मोठा ट्रॅक्टर घ्यायचा आहे ऊस वाहतुकीसाठी वगैरे त्यांनी 2WD सिलेक्ट करायचा आहे. तर मी ते 2WD सिलेक्ट करतो आणि HP श्रेणी निवडा. यामध्ये तुम्हाला कोणत्या HP म्हणजे किती पॉवरचा ट्रॅक्टर घ्यायचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जे ते ज्याच्या त्याच्या आवश्यकतेनुसार इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे 40 ते 50 PTU HP पेक्षा जास्त हा ट्रॅक्टर सिलेक्ट करतो. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र खरेदी करणार नाही यावर टिक करायचं आहे. यावर टिक केल्यानंतर जतन करावर क्लिक करायचं आहे. जतन केल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपला जो अर्ज आहे इथे ऍड झालेला आहे. आणखीन सबमिट झालेला नाही, फक्त ऍड झालेला आहे. यानंतर तुम्हाला आणखी कशासाठी अर्ज करायचा असेल तर इथून करू शकता. तर सर्वप्रथम आपण मेन मेन्यूवर जाऊन हा जो अर्ज आहे तो सबमिट करणार आहे. तर मेन मेन्यूवर आल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज सादर करा असं दिसत आहे. अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे ओके करून पहावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही बघू शकताय आपण जो अर्ज सिलेक्ट केला होता तो इथे आलेला आहे. तर इथे खाली एकदा टिक करायचं आहे. तिथे तुम्ही वाचायचं आहे अगोदर. इथे लिहिलेलं आहे की योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील. यावर क्लिक करून अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. तरी ते ज्यांनी अगोदर अर्ज केलेला असेल तर त्यांना पेमेंटचा ऑप्शन येणार नाही. जे पहिल्यांदा असतील तर त्यांना पेमेंटचा ऑप्शन येणार आहे. जे पहिल्यांदा आहेत त्यांनी पेमेंट करायचं आहे आणि ज्यांनी अगोदर अर्ज केला आहे त्यांना डबल पेमेंट करायची गरज नाही. तर मी ते अर्ज सादर करावर क्लिक करतो. तर मी अगोदर पेमेंट केला असल्यामुळे मला आता पेमेंट करायची गरज लागलेली नाहीये आणि अशा प्रकारे माझा जो अर्ज आहे तो सबमिट झालेला आहे. तर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर लगेच मेसेज आलेला असेल की तुमचा जो अर्ज आहे तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही देखील घर बसल्या ट्रॅक्टरसाठी सबसिडी मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. यानंतर निवड झाल्यानंतर तुम्ही यंत्र खरेदी केल्यानंतर म्हणजे ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर तुमची चौकशी होऊन जे काही साहेब असतील ते व्हिजिट करून तुम्हाला 1,25,000 रुपयांची सबसिडी आहे तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊन जाते. तर तुम्ही ट्रॅक्टर लहान असू द्या किंवा मोठा तर सर्व ट्रॅक्टरला 1,25,000ची सबसिडी असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत जातील. आणि हा जो माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. धन्यवाद.